महत्त्वाची बातमी, कराडमध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे। निष्ठावंतांचा या ठिकाणी बळी घेतला जातो असा सूर आहे। तिकीट न मिळाल्यानं निष्ठावंत कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। स्थानिक आमदार पदाधिकाऱ्यांवर रोषही व्यक्त करण्यात येतोय। नगरपालिका मनपा निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकी दरम्यान नाराजी उफाळताना दिसतेय। माझ्या बाबतीमध्ये मी स्वतः अगदी प्रदेश कार्यालयापासून ते शेवटच्या घटकापर्यंत त्या सिस्टममधल्या मी सगळ्यांना मेसेज करत राहिलेलो। मी सगळ्यांना सांगत आणि वरनं मला जो रिस्पॉन्स होता की नाही हे वकील साहेबांना तिकीट मिळालं पाहिजे, पण खालच्या सिस्टमनं निष्ठावंत कार्यकर्त्याचा बळीच घ्यायचा ठरवलेला आहे। ऐन वेळेस माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या पोराचा कुठं वशिला कमी पडला भाजपमध्ये। जर बूथ प्रमुख या ठिकाणी गणेश पाटलानं सुरुवात बूथ प्रमुखची सुपणे गावात करून अखंड 34 ते 35 बूथ जे तांबे जिल्हा परिषद गटातले होते ते मी स्वतः बांधलेले होते। आणि अशा कार्यकर्त्याला डावलून भाजप पक्षानं काय साध्य केलेलं आहे? मी इतकी वर्ष काम करत होतो, माझी एक अपेक्षा होती, माझं सामाजिक कार्याचा अहवाल तुम्ही 50 ते 60 पानी पुस्तक आहे। पक्षाला अपेक्षित काय आहे? पैसे किती पाहिजे होते? मला पैसे किती खर्च करणार विचारलं गेलं, किती पैसे तुम्हाला पाहिजे होते? म्हणजे 15 वर्षाची निष्ठा आणि पैसा हे जे तुम्ही बरोबरी करताय का? अचलपूर नगर परिषदेमध्ये भाजप आणि एमआयएमची युती आहे। सभापती पदाकरता भाजप एमआयएमची एकमेकांना साथ आहे, पण एमआयएमच्या नगरसेवकाला शिक्षण आणि क्रीडा समितीचं सभापती पद सुद्धा आहे। पण या सगळ्या मुद्द्यावर आता मात्र आपला एमआयएमला पाठिंबा नाही असं वक्तव्य बावनकुळे करतायत। पाहूया आपण। अचलपूरमध्ये एमआयएम सोबत कोणतीही युती नाही असं आता भाजप शहराध्यक्ष अभय मातने यांचं वक्तव्य आहे। एमआयएमचा कुठलाही गट अस्तित्वात नाही असं देखील ते म्हणतायत। कि एमआईएम ने बीजेपी को समर्थन दिया, ये बात 100% गलत बात है। एमआईएम ने बीजेपी को समर्थन नहीं दिया है। एमआईएम के 3 कारपोरेटर्स और 3 अपक्ष और 2 राष्ट्रवादी के नगर सेवकों का एक गठ बनाया हुआ है 8 लोगों का। वो गठ की बुनियाद पर नगर परिषद अचलपुर में उनको एक समिति मिली है और कांग्रेस समिति से बाहर होने की वजह से ये उल्टे सीधे एलिगेशन एमआईएम पर लगा रही है। 41 जणांचं एक बलाबल पक्ष बलाबल आहे आणि इथे आम्ही भारतीय जनता पार्टी हा हिंदुत्ववादी पक्ष आहे, हा एमआयएमशी कधीच युती करू शकत नाही। इथे एमआयएमचा गटच नसल्यामुळे युतीचा प्रश्नच उद्भवत नाही। हा चुकीचा नॅरेटिव्ह जो फैलवण्यात आलेला आहे त्याचं मी खंडन करतो आणि भारतीय जनता पार्टी कधीच एमआयएमशी युती करू शकणार नाही, ते शक्य नाही। अक्कलकोट तालुक्यातील भाजपचे नेते आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आनंद तानवडे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केलाय। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आनंद तानवडे यांचे बंधू प्रवीण तानवडे यांचे तिकीट कापल्यानं पक्षाला रामराम ठोकल्याची माहिती आहे। पक्ष सोडल्यानंतर आनंद तानवडे यांनी आमदार सचिन कल्याण शेट्टीवर जोरदार टीका केली आहे। प्रत्येक निवडणुकीत तानवडे परिवार जेव्हा निवडणुकीत सहभाग होतो दरवेळा ते आमचे विरोध काम करतात आणि स्वर्गीय कल्याण शेट्टी परिवार असतील, आज आमदार साहेब असतील, ते पहिल्यापासून काँग्रेसचं काम करतात। त्यामुळे परिस्थिती झाली, आम्ही काय भारतीय जनता पार्टी पक्ष सोडण्यात आमची अजिबात इच्छा नव्हती, पण आमदार साहेबांनी जो आमच्यावर अत्याचार केला, अन्याय केला, त्यामुळे शेवटच्या क्षणी आम्हाला शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे लोकनेते स्वर्गीय विद्यमान माजी मंत्री श्री सिद्धराम मेहता साहेब यांच्यामुळे आम्हाला शिंदे साहेबांमध्ये उमेदवारी मिळाली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।